ग्लोबल रिपोर्टमध्ये सुरुवातीला बातमी आहे ती अमेरिकेतून। अमेरिकेतल्या टेक्सास प्रांतात शुक्रवारी रात्री ढगफुटी झाली। एक अख्खा जिल्हा 2 तासात पाण्याखाली गेला। आतापर्यंत 24 जणांचा इथं मृत्यू झालाय। आणखी 25 जण बेपत्ता असल्याची माहिती पुढे आली आहे। टेक्सासमध्ये चक्रीवादळ नैसर्गिक आपत्ती नेहमीच येते, मग त्यासाठी तेथील यंत्रणाही सज्ज असते। मात्र ग्लोबल वॉर्मिंगमुळे गेल्या काही वर्षात नैसर्गिक आपत्तींचं स्वरूप दिवसेंदिवस बदलत चाललंय आणि त्याचा अंदाज बांधणं अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्रांनाही आता दुरापास्त होत चाललंय। याचंच हे एक उदाहरण म्हणावं लागतंय। ही दृश्य बघून तुम्हाला वाटेल की ही दृश्य मुंबईतली आहेत, पण तसं नाहीये। ही दृश्य आहेत अमेरिकेतील टेक्सास राज्यातली। टेक्सासमधील हिल काउंटीतल्या घरामध्ये शिरलेल्या पुराच्या पाण्याची। टेक्सासच्या केरे काउंटीत रात्रभरात 10 इंच पाऊस पडला आणि हाहाकार उडवून गेला। एकट्या काउंटीत पुरामध्ये 6 जणांचा बळी गेला। There's a lot of discussion about casualties. किती लोक बेपत्ता आहेत, किती लोकांचा बळी गेलाय याविषयी बरीच चर्चा आहे, पण मला आता त्याविषयी काहीच बोलायचं नाहीये। आमच्याकडे काही आकडे आहेत, पण त्याविषयी आत्ताच काही अधिकृतपणे सांगणं योग्य ठरणार नाही। आम्ही पुन्हा एकदा परिस्थितीचा आढावा घेऊ आणि तुम्हाला सगळी माहिती देऊ। आता मी इतकंच सांगू शकतो की यंदाच्या पुरानं हाहाकार झालाय आणि हा पूर जीवघेणा ठरलाय। Devastating and deadly flood. ढगफुटी सदृश्य पावसानं टेक्सासमधील वॉर्डलूप नदीला महापूर आला। नदीची पातळी जबरदस्त वाढली। आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर म्हणजे 22 फुटांवरती पोहोचली। बरं, हे सगळं अवघ्या 2 तासांत घडलं। नदीकाठच्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याची संधीच मिळाली नाही। This happened very quickly over a very short amount of time that could not be predicted. हे सगळं फार वेगाने घडलं, काही करण्याची संधीच मिळाली नाही। रडार यंत्रणांनाही पावसाचा अंदाज व्यवस्थित बांधता आला नाही। आम्ही राष्ट्रीय हवामान खात्याशी सातत्याने संपर्कात आहोत। पुढील धोके टाळण्याचा आमचा प्रयत्न आहे। आज जे घडलं ते टोर्नेडो सारखं नाही, म्हणजे सायरन वाजवून लोकांना पूर्वसूचना देता येत नाहीत। चक्रीवादळासारखंही नाही, ज्याची तयारी करण्यासाठी अनेक महिन्यांचा कालावधी मिळतो। पण कालचा पाऊस अगदी काही मिनिटात आला आणि सगळं नष्ट करून गेला। Within less than a 2-hour span, very, very quickly. नदीकाठी अनेक झोपडे आहेत, शिवाय अनेक वन्य प्राण्यांचंही नदीकाठी वास्तव्य आहे। त्यामुळे अतिरिक्त बचाव पथकही टेक्सासमध्ये मागवण्यात आली आहेत। अमेरिकेतील टेक्सास राज्य विविध नैसर्गिक आपत्तींना नेहमी सामोरं जात असतं। त्यात दरवर्षी येणारी चक्रीवादळं, उष्णतेच्या भयानक लाटा यांचा समावेश आहे। त्यासाठी स्थानिक प्रशासन नेहमी सज्जही असतं, पण यंदा ढगफुटीसारखा पाऊस पडल्यानं सगळ्या प्रशासनासमोर नवं आव्हान उभं राहिलंय। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।